तुम्हाला त्या वयामध्ये 1952 साली लाल झेंड्याचं आकर्षण वाटलं, यामध्ये तुमच्या परिस्थितीचा, तुम्ही ज्या परिस्थितीत जन्मला होतात, म्हणजे तुमचं घर हे शेतमजुराचं कुटुंब होतं, त्यानंतर मी तुमचा प्रवास बघितला, तुम्ही कोल्हापुरात येऊन पेपर विकलेले आहेत, म्हणजे गरिबीतून आला होतात, खूप कष्टाची कामं करत होतात, या गरिबीच्या वातावरणाचा किती भाग आहे तुम्हाला लाल झेंड्याचं आकर्षण वाटण्यात? निश्चितपणे मला असं वाटतं कदाचित तोच मोठा भाग असावा. दारिद्र्य मी भोगलेलं आहे, दारिद्र्य मी जवळून पाहिलेलं आहे, दारिद्र्याची दुःख काय असतात ही मी अनुभवलेली आहेत, याचा माझ्या मनावर परिणाम निश्चितच झालेला आहे. मी शिकायला म्हणून खरं म्हणजे कोल्हापूरला आलो आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी कोल्हापूरच्या रस्त्यावर वर्तमानपत्र विकलेली आहेत. कोल्हापूरच्या नगरपालिकेमध्ये, तेव्हा नगरपालिका होती, आत्ता महानगरपालिका झाली, ॲट्रॉ डिपार्टमेंटला शिपाई म्हणून काम केलेलं आहे. शिपाई म्हणून काम केलं आणि काही वर्ष प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. याच वेळेला माझं शिक्षण चालू होतं, क्रमामध्ये मी वकील झालो. माझ्या वकील होण्यात, माझ्या शिक्षण होण्यामध्ये शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या ज्या काही बोर्डिंग आहेत, त्या बोर्डिंगांच्या पैकी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग, ह्या बोर्डिंगचा फार मोठा वाटा आहे. मला हे होण्यामध्ये कोल्हापूरच्या वसतिगृहांचं एक फार मोठं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कोल्हापूरच्या वातावरणाची, कोल्हापूरच्या इतिहासाची माझ्या जडणघडणीमध्ये एक भूमिका आहे. मी कोल्हापूरला आलो तोपर्यंत मला काही नावं कोल्हापुरातले शाहू महाराज, खंडेराव बागल, माधवराव बागल अशी काही नावं माहीत होती. पण कोल्हापूरला आल्यानंतर विद्यार्थी असताना माझ्या असं लक्षात आलं की इथे उठसोट जो तो शाहू महाराजाचं नाव घेतो आहे, सगळेच लोक शाहू महाराज, हे काय प्रकरण आहे काय, असं एकदा माझ्या डोक्यामध्ये कोणत्या तरी एका मिनिटाला आलं. आणि त्यानंतर मी शाहू महाराज वाचला, मग शाहू महाराजांचा अभ्यास केला आणि मग माझी जी समज होता तो समज अभ्यासानं अधिक दृढ झाला की 1922 साली निधन पावलेल्या ह्या राजानं, एक सरंजामदार राजा असताना, इंग्रजांच्या अतिशय दक्ष नजरेखाली त्याला आपलं संस्थान चालवावं लागत असताना, या माणसानं एवढं काम कसं काय केलं असं? या माणसानं राखीव जागेचा हुकूम काढला, 50% राखीव जागा ठेवल्या आपल्या राज्यातल्या, आपल्या संस्थानामध्ये. या माणसानं सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला, या माणसानं कौटुंबिक हिंसाचाराच्या विरुद्ध कायदा केला, या माणसानं आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. एवढी दूरदृष्टी या माणसाकडनं आली कशी? मोठं आश्चर्याची गोष्ट आहे. तुम्हाला त्यातला किस्सा सांगतो. कोल्हापूरला त्या सुमारास कधीतरी एकदा AITUCचं राज्य अधिवेशन झालं. त्या राज्य अधिवेशनाचा, मी लहान होतो पण मी स्वागताध्यक्ष होतो, कारण मी ट्रेड युनियनचा मोठा पुढारी होतो तेव्हा. त्या माझ्या स्वागताध्यक्षाचं भाषण छापून वाटलं होतं. त्याच्यामध्ये शाहू महाराजांचं कोटेशन होतं. 1918 किंवा 19 सालामध्ये शाहू महाराजांनी मुंबईच्या गिरणी कामगारांच्या समोर एक भाषण केलेलं आहे आणि त्या भाषणामध्ये त्याने असं म्हटलंय, रशियामधील कामगारांनी आपले संघ स्थापन करून झारची सत्ता उलथून टाकली, तसे तुम्ही करा, असं शाहू महाराज म्हणाले. ते मी माझ्या स्वागताध्यक्षाच्या भाषणात उद्धृत केलं होतं. आलेल्या प्रतिनिधीपैकी अनेकांनी माझ्या याच्याबद्दल शंका घेऊन मला असं विचारलं, अरे तू असं म्हणतोस हे खरं आहे काय? असं खरंच तो म्हणाला होता की आश्चर्यकारक गोष्ट आहे की नाही. 17 साली रशियामध्ये क्रांती झाली. हा मनुष्य 2-3 वर्षाच्या आतमध्ये मुंबईच्या कामगारांना तसं काहीतरी करा असं सांगतो. स्वतः संस्थानिक पारतंत्र्यामध्ये असलेला, इंग्रजांच्या देखरेखीखाली असलेला. पण मी तुम्हाला सांगतो की इतिहासाच्या क्रमामध्ये अशी काही माणसं घडतात आणि ते इतिहासावर आपला छाप कायमचा ठेवून जातात. तसाच छाप त्याचा माझ्यावर संस्कार झाला आणि त्याच्यामुळे मी मार्क्सच्या विचाराबरोबरच, आर्थिक समतेच्या विचाराबरोबरच सामाजिक समता आणि आर्थिक समता या दोन्हीचं कॉम्बिनेशन करू लागलो. कम्युनिस्ट चळवळींनी सुरुवातीच्या काळामध्ये आर्थिक समतेला अधिक महत्त्व दिलं, जात हा घटक मानला नाही. आता तुम्ही असं म्हणताय तुमच्या विचारसरणीमध्ये मार्क्सचा प्रभाव आहे, शाहू महाराजांचा प्रभाव आहे,
कदाचित यामुळेच तुम्ही वेगळे झाला असं तुम्हाला वाटतं का? कम्युनिस्टांनी जात हा घटक न मानण्यात चूक केली का? पहिली गोष्ट अशी की कम्युनिस्टांनी जात हा घटक मानला नाही, हे विधान जर आपण तपासून पाहिलं पाहिजे. 1925 साली कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला. कम्युनिस्टांना एक उत्तम सवय आहे, आपली धोरणं, आपले ठराव लिहून काढायचे, त्या ठरावांच्यावर कान्यामात्र्यांची चर्चा करायची. कम्युनिस्टांच्या 1925 सालापासून तर आत्तापर्यंतच्या 3-3 वर्षांनी जी अधिवेशनं होतात, त्या अधिवेशनामधले सर्व ठराव जर लिहून काढले, वाचून काढले, तर आपलं असं दिसतं, भर कशावर जास्त दिला हा मुद्दा वेगळा आहे, परंतु भारतामध्ये जगातल्या इतर देशांच्या पेक्षा जात वास्तव हे एक ॲडिशनल घटक आहे, याची जाणीव कम्युनिस्टांना बऱ्याच पूर्वीपासून 1925 साली झाली. 25 साली होती असं नाही. 25 साली नोंद केली. 25 साली पक्ष स्थापन झाला. त्याच्यानंतर 1930 सालचा, माझी आठवण जर बरोबर असेल तर 1930 सालचा कम्युनिस्ट पक्षाचा एक ठराव आहे, ज्याच्यामध्ये भारतामधल्या अस्पृश्यांच्या प्रश्नांच्या संबंधी कम्युनिस्ट पक्षाने आपलं काय मत आहे ते म्हटलेलं आहे. महात्मा गांधींचा त्याच्याकडं पाहण्याचा अप्रोच याच्याबद्दल काही वेगळं त्याच्यामध्ये काहीतरी म्हटलेलं आहे. 1930 सालच्या सुमाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तेव्हाचं त्यांचं एक साप्ताहिक होतं, त्या साप्ताहिकामध्ये कम्युनिस्टांच्यावर टीका करणारा एक छोटासा लेख लिहिलेला आहे. त्याचं नाव आहे आधी कळस मग पायारे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं विधान केलं की लेनिन जर भारतामध्ये जन्माला आला असता तर त्यानं अगोदर सामाजिक समतेचा विचार केला असता आणि मग आर्थिक समतेचा विचार केला असता. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही अगोदर सामाजिक समतेचं काम करा, मग आर्थिक समतेचं काम करा, असं ते म्हणा. पण हे म्हणजे आमचा पक्ष स्थापन झाल्यापासून 5 वर्षांनंतरची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या कम्युनिस्ट पक्षाचे एक नेते कॉम्रेड प्रभाकर वैद्य, जे मुंबईच्या कम्युनिस्ट पक्षाचे दीर्घकाळ सेक्रेटरी होते, यांनी जवळजवळ 25-30-35 वर्षापूर्वी महात्मा फुले आणि त्यांची परंपरा या नावाचं पुस्तक लिहिलं. याच्यामध्ये जातीविषयक आमची कल्पना विस्तारानं मांडलेली आहे. मुळामध्ये ही गोष्ट आपण लक्षातच घ्यायला पाहिजे की जातीच्या विरुद्धचा संघर्ष भारतामध्ये सुरू कधी झाला? आम्ही नाही केला असं आपण समजूया. कोणी सुरू केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जातीय विषमतेचा संघर्ष ही सुद्धा नंतरची गोष्ट आहे. आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये काही स्वारस्य घ्यावं असं वाटलं. मुळामध्ये जात हा घटक पूर्णतः सामाजिक आहे हे खरं नाही. खरं म्हणजे तो मुख्यतः सामाजिक असेल पण पूर्णतः सामाजिक नाही. जातीमध्ये सुद्धा आर्थिक रचना आहे. जात हा मार्क्सच्या सिद्धांताप्रमाणे जर सांगायचं म्हटलं, कारण मार्क्सचा सिद्धांत पाया आणि इमला असा एक मार्क्सचा सिद्धांत आहे, त्याचा समज फार कमी लोकांना नीट आलेला आहे. म्हणजे आपण विचारलं म्हणून तुम्हाला सांगतो, अगदी 7 नोव्हेंबरला की त्या सुमाराला लोकसत्तेचे संपादक जे एक अभ्यासूग्रस्त आहेत, माझे मित्र आहेत, त्यांनी हिंदूवरचा एक लेख लिहिलेला आहे, जगण्याची समृद्ध आडगळ. त्यांनी आडगळींची यादी दिलेली आहे आणि त्या आडगळीच्या यादीमध्ये त्यांनी मार्क्सवाद ही सुद्धा एक समृद्ध आडगळ आहे असं म्हटलेलं आहे. पण ते त्यांना म्हणू द्यात, माझे ते त्यांचं मत असू शकेल. त्याच्यामध्ये त्यांनी मार्क्सचं एक विधान असं केलेलं आहे की मार्क्स असं म्हणाला की आर्थिक जीवन हाच एकमेव घटक असतो आणि संस्कृती, धर्म, कायदा, न्याय दुय्यम हे घटक नसतात, असं मार्क्सनं कुठेही म्हटलेलं नाही. मी नम्रपणाने पण स्पष्टपणाने सांगू शकतो, त्यांच्या अभ्यासाबद्दल सुद्धा मला आदर आहे, पण असं नाही म्हटलेलं मार्क्सनी हा एकमेव घटक नसतो. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं म्हणणं जर असेल मार्क्सनी असं म्हटलेलं नाही, तर मग मार्क्सवाद्यांवर हा आक्षेप का घेतला जातो? प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये किंवा रोजच्या संघर्षामध्ये जे लढे उभारले ते अधिक आर्थिक लढे होते आणि सामाजिक लढ्यांमध्ये निदान सुरुवातीच्या काळामध्ये स्वातंत्र्यापर्यंत किंवा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये साधारणपणे 20-1 वर्षापर्यंत म्हणजे 1970 पर्यंत सामाजिक लढ्यांना कम्युनिस्टांनी कमी महत्व दिलं. समजाच्या बद्दलची पातळी वेगळी आहे, व्यवहाराच्या बद्दलची पातळी वेगळी आहे. व्यवहाराच्या पातळीवर जर करायचं म्हटलं तर कामगारांचे, शेतकऱ्यांचे
आर्थिक प्रश्नांवर आम्ही प्राधान्य देऊ आणि जातीला तेवढं प्राधान्य दिलं नाही असा आक्षेप जर कोणी घेतला सुरुवातीच्या काळासाठी तर तो बरोबर आहे. इतकंच नाही तर तुमच्या वाचनामध्ये आलं असेल कम्युनिस्टांच्यावर आणि खरं म्हणजे त्या काळातल्या सोशलिस्टांच्यावर सुद्धा सत्यशोधकांच्या पैकी जी काही सत्यशोधकी जलसे करणारे थोडेसे आक्रमक प्रचारक होते त्या आक्रमक प्रचाराने अशा घोषणा त्या काळामध्ये दिलेल्या आहेत. कम्युनिस्ट पार्टी बामणांची कार्टी, सोशलिस्ट पार्टी बामणांची कार्टी आणि हे बामणव यांचे पुढारी होते म्हणून यांना जात कळाली नाही. इथपासून ते प्रकरण सुरू झालेलं आहे. पहिल्या पिढीचे कम्युनिस्ट याच्यातले फार मोठ्या बहुसंख्येनं ब्राह्मण होती, गोष्ट खरी आहे. सोशलिस्टांच्या पहिल्या जनरेशनचे बहुसंख्य लोक हे ब्राह्मण होती, गोष्ट खरी आहे. पण ती गोष्ट काँग्रेसच्या बद्दल सुद्धा खरी आहे. हा इतिहासाचा क्रम आहे. कुणाला आवडो अगर न आवडो ब्राह्मण हीच जात अशी होती का जी ज्ञानार्जन करत होती आणि त्यांना प्रगत तत्वज्ञानही त्यांनाच कळालं, प्रगत तत्वज्ञानही त्यांनीच आणलं. म्हणजे सर्वात प्रतिगामी तुम्हाला ब्राह्मण सापडतील आणि सर्वात पुरोगामी सुद्धा तुम्हाला ब्राह्मणच सापडतील. हा भारतीय सामाजिक वास्तवाचा इतिहास आहे. याचे काही परिणाम कम्युनिस्टांच्या, सोशलिस्टांच्या, काँग्रेसच्या आकलनावर आणि व्यवहारावर झालेले आहेत की नाहीत? झालेले आहेत. याच्यामध्ये अस्वाभाविक काही नाही. माझी तक्रार एवढीच आहे, याच्यामध्ये अस्वाभाविक काय आहे? पूर्वी ब्राह्मण फक्त कम्युनिस्ट होते आणि आता होता 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 सर्व जातीतले लोक कम्युनिस्ट होऊ लागले, हे बरोबरच आहे ना. याच्यामध्ये अस्वाभाविक काय आहे? आणि मग ते जसजसे होऊ लागले तसतसं त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या व्यवहारामध्ये काही बदल घडू लागला. हे क्रम पाहावा, क्रम पाहावा. कोणत्याही एका 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 गोष्टी, कोणती गोष्ट स्टॅटिक नसते ना, स्थिर नसते ना. जातीबद्दलचा कम्युनिस्टांचा समज योग्य दिशेनं वाटचाल करतो आहे की नाही याच्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला 1930 पासून आजपर्यंत कम्युनिस्टांचा हा समज बदलत गेलेला आहे आणि अधिक विकसित होत गेलेला आहे, योग्य दिशेनं गेलेला आहे. खरं म्हणजे गमतीनं असं कधी कधी म्हणावं लागतं की काही लोक असं म्हणतात तुम्ही त्या दिवशी शहाणे नव्हता, आज का झालात? अरे पण झालो ना शहाणे. माझं म्हणणं त्या दिवशी मी काय शहाणा नव्हतो याला काही कारण असेल, परंतु क्रमामध्ये असा हा क्रम आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि याच्यावर थोडं मी जास्त बोलायचं कारण असं आहे, आजचं वास्तव भारतातलं, महाराष्ट्रातलं आजचं वास्तव असं सांगतं जात विरुद्ध वर्ग असा विचार समाजहिताचा नाही. वर्ग अगोदर की जात अगोदर असा विचार बरोबर नाही. जातही आहे आणि वर्गही आहे, दोन्ही एकानेच करता आलं उत्तमच गोष्ट होईल. एकाच पक्षाला आणि एकाच संघटनेला करता आलं तर उत्तमच गोष्ट होईल. पण तसं नाही करता आलं तर जातीचा संघर्ष प्रमुख मानून लढणारे आणि वर्गाचा संघर्ष प्रमुख मानून लढणारे, प्रमुख मी म्हणतो एकमेव नव्हे, यांनी एकत्र व्यवहार करण्याची गरज आहे. आणि असा व्यवहार करण्याची गरज असताना सुद्धा त्याच्या तात्विक आकलनाकडे सुद्धा गेलं पाहिजे असं 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 मला स्वतःला वाटतं. आपल्याकडे थोडीशी तात्विक चर्चा, वैचारिक चर्चा कमी होते आणि वैयक्तिक चर्चा जास्त होते. आणि वैयक्तिक चर्चेमध्ये उथळपणा येणं अपरिहार्य असतं. मला माझे काही मित्र म्हणतात, मी जेव्हा जातीबद्दल, म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये सर्वात अगोदर मंडळ आयोगावर मी पुस्तिका लिहिली, 4 आवृत्त्या निघाल्या. मला लोक विचारतात, पानसरे तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण हे तुमच्या पक्षाचं मत आहे काय? म्हणजे मी माझ्या पक्षाचा महाराष्ट्राचा सेक्रेटरी, राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य, तरी लोक मला असं विचारतात की तुमचं हे पक्ष तुमच्या पक्षाचं आहे काय? एवढं साधी गोष्ट त्यांना कळत नाही की हे जर माझ्या पक्षाचं मत नसतं तर मला पक्षामध्ये ठेवलं नसतं माझ्या पक्षानं. मांडणीची धाटणी, मांडणीची पद्धत याच्यामध्ये वेगळीपणा काहीतरी असू शकतो. आशयाच्या बाबतीमध्ये कम्युनिस्टांची या संबंधीचा विकास होत आलेला आहे. तुम्ही जाती संघर्ष असेल, वर्ग संघर्ष असेल याबद्दल इतकं तपशीलवार विवेचन करताय आणि तळमळीन करताय, तरी सुद्धा हा जर सगळा प्रवास पाहिला 1925 पासून आजपर्यंतचा, तरी जात
नष्ट होताना दिसत नाही आणि वर्ग सुद्धा नष्ट होताना दिसत नाही, उलट वेगळ्या प्रकारे ते बळकट होताना दिसतात. याचा काय अर्थ लावायचा? पहिली गोष्ट अशी की आपण काही विधानं तपासून पाहिली पाहिजेत. वर्ग नष्ट होताना दिसत नाहीत, जात नष्ट होताना दिसत नाहीत. मी तुम्हाला सांगतो की मी त्याला एक नेहमी उदाहरण माझ्या अभ्यासवर्गामध्ये मांडतो. एखादं लाकूड फोडायचं म्हटलं तर त्याच्यावर मी पहिले 10-15 घाव घातले तरी सुद्धा त्याची खपली सुद्धा निघालेली असत नाही. मग 16व्या घाव घालायला मी निघाल्यानंतर